की जो सतत परमेश्वरासोबत आहे. म्हणून हा दृष्टांत इथे दिला आयाच्य ग्रासियाचा. म्हणून हा दृष्टांत गोसावी चांगदेव भट्टाप्रती एके वासना डोमे ग्रामी मायम भट्टाप्रती निरोप. आता शेवट 10व्या ठायावर आपण जाऊ. तरी नाम प्राप्ती ते करी हेच केवी. परमेश्वराच्या नावाने परमेश्वराची प्राप्ती होते हेच केवी. ना द्वापरे अर्जुन देवाचे लिळेचे नन्याये. याच्यातला बराचसा भाग मी फांदडे गुरुजी होते त्या दिवशी वर्णन केलेलं आहे तुम्हाला, की हा जो अर्जुन आहे ज्याच्यासाठी हे युद्ध उभं राहिलं, पांडवावर झालेला अनवरित अत्याचार आणि त्यांच्या हक्काचं त्यांना ज्या वेळेला मिळत नव्हतं, परमेश्वराने स्वतः शिष्टाई केली, शिष्टाई विफल झाली, शेवटी युद्ध हे ठरलंय आणि सर्व आपापल्या परीने आपापल्या बाजूने कोण उभं राहू शकतं त्यांनी आपापल्या यांच्यासाठी मदत मागितली. पांडवाकडे येणारे पांडवाकडे आले, कौरवांकडे जाणारे कौरवाकडे गेले मदत करणारे. आणि युद्धाचा दिवस ठरलेला आहे, युद्धाचा मुहूर्त ठरलेला आहे. सर्व सैन्य रणांगणावर कुरुक्षेत्रावर उभा आहे, सैन्याची रचना झालेली आहे. आणि अर्जुन कृष्णाला म्हणतो माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये, मला पाहू दे, मला कोणासोबत लढायचं आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी सर्व हे पाहिले, भीष्म पितामह पाहिले, गुरु द्रोणाचार्य पाहिले, गुरु कृपाचार्य पाहिले, आपले बंधू पाहिले, दुर्योधन पाहिला, दुःशासन पाहिला, कार्तिवीर्य पाहिला, या सर्वांना पाहिल्यावर अरे या सर्वांना मारून या पृथ्वीचा उपभोग घ्यायचा काय, कशासाठी, हा विचार तिथे त्याच्या डोक्यामध्ये शिरला. आणि तो मला हे राज्य नको, मला सत्ता नको, मला काहीच नको. नकांक्षी विजयम कृष्णम नच राज्यम सुखान किंनो राज्य नको विंद किम भोगैर जीविते नभा. मला हे उपभोग वगैरे काही नकोय, मला राज्य नको काही नको. आणि हातातलं गांडीव धनुष्य टाकून दिलं, रथामध्ये खाली बसला. आणि तिथून पुढे कृष्ण चक्रवर्तीने उपदेश करायला सुरुवात केली. उपदेश भगवंत करत गेले, पण अर्जुन काही ऐकत नव्हता. शेवटी विश्वरूप दाखवावं लागलं. आणि विश्वरूप दाखवून परमेश्वराला मी कोण आहे आणि सर्व चराचर सृष्टी म्हणजे नेमकं काय आहे हेच अर्जुनाला पटवून द्यावं लागलं. आणि अर्जुनाचा जो मोह होता तो त्या ठिकाणी संपला. तिथून पुढे कृष्ण चक्रवर्ती जे जे सांगत गेले ते अर्जुन ऐकत गेला. आणि शेवटी भगवंत सुद्धा म्हणतात 18व्या अध्यायामध्ये जाऊन, इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृत्से ददसे सेन येतेचशी तथा कुरु. गुह्यातलं गुह्य ज्ञान हे अर्जुना मी तुला सांगितलेलं आहे. गुह्यातलं गुह्य, ज्या ज्ञानाचा अधिकार ऐकण्याचा फक्त तुझा होता म्हणून मी तुला सांगितलेलं आहे. हे ज्ञान ऐकण्याचा अधिकार सर्वांचा नाही. सर्वजण हे ज्ञान श्रवण करू शकत नाही, त्यांची पात्रता नाही, त्यांचा अधिकार नाही. तू या गोष्टीला लायक आहेस म्हणून हे तुला सांगतोय. म्हणून मी जे काही सांगायचंय ते सर्व तुला सांगून आता मोकळा झालेलो आहे. काय करायचंय काही नाही करायचंय तुझं तू ठरव. शेवटी अर्जुन सुद्धा तिथे जाऊन परमेश्वराला ग्वाही देतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादेन मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. हे परमेश्वरा, हे जगन्नियंत्या, नष्टो मोह, मी ज्या कारणाने मोहवश झालेलो होतो. आपण मोहवश होतोय की नाही? आता आपण मोहवश आहे. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लेकरा बाळासाठी आपण मोहग्रस्त झालो. आपलं काय कर्तव्य कर्म आहे त्याच्यापासून आपण बाजूला होतो. आपण या मोहात अडकलो. माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या लेकराचं कसं होईल, माझं याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. अरे हा मोह आहे. भगवंत म्हणतात हा मोह आहे. जो तो आपलं कर्म घेऊन आलेला आहे, जो तो आपलं नशीब घेऊन आलेला आहे. तुमचं फक्त कर्तव्य होतं त्यांना लहानचं मोठं करणं, सुसंस्कारित करणं, योग्य वळण लावणं. पुढे पाण्यात पडल्यानंतर हातपाय हलवण्याची जबाबदारी
जो पाण्यात पडला त्याची आहे. तुम्ही हातपाय हलवल्याने तो काही तरुण जाणार आहे किंवा बुडायचं वाचणार आहे किंवा तो पोहणार आहे असं नाहीये. हातपाय त्यालाच हलवायचे. तसं या संसारूपी सागरामध्ये ज्याचे त्याला हातपाय हलवायचे. तुम्ही का नाक हे मोह धरून बसलेले, हे ओझं कशासाठी घेऊन बसले? या मोहापासून दूर व्हा असं म्हणतात भगवंत. म्हणून तो म्हणतो की मी याच्यातून बाहेर पडलो, आता नष्टो मोह स्मृती लाभद्वा तो प्रसादेन. आपण म्हणलो ना आता बाबा ते अजून एवढं राहिले थोडंफार, ते झाल्याशिवाय अरे काय 10 वर्ष गेले, 15 गेले, आहे तिथेच आहे. त्याच्यात काय प्रगती आहे? तुमचंही आयुष्य बर्बाद झालं त्याच्यामध्ये. ज्या वेळेला देव धर्म करायचा होता त्यावेळेला देव धर्म होत नाही, ज्या वेळेला ज्या क्रिया करायच्या त्यावेळेला त्या होत नाही, शरीर नंतर पुढे साथ देत नाही. आपण फक्त त्या मोहाला चिटकून आहे, लोभाला चिटकून आहे. नष्टो मोह स्मृतीर लब्ध्वा, जी विस्मृती आलेली होती मला, जो माझा भ्रम झालेला होता, त्या भ्रमामुळे मी भ्रमित झालेलो होतो. काय करायचं काय नाही करायचं मला सुचत नव्हतं. तेच तो भ्रम सुद्धा मिटलेला आहे, मोह सुद्धा मिटलेला आहे. आता तू जे सांगशील ते करण्यासाठी मी तयार आहे. ते उदाहरण इथे दिलेलं आहे. जीव प्राप्त तरी नाम प्राप्ती ते करी हेच केवी. जेव्हा अर्जुन ह्या गोष्टीला तयार झाला तर परमेश्वराच्या प्राप्तीला तो योग्य झाला. जेव्हा तुम्ही सुद्धा अर्जुनाच्या गती स्थितीवर, जिथे तुम्ही स्वतःला अर्जुनाच्या भूमिकेत पहा, तुमच्या हातामध्ये सुद्धा गांडीव धनुष्य आहे, तुम्ही सुद्धा ते सोडलेलं आहे, मोहामध्ये ते खाली ठेवून दिलंय आणि मोहाच्या मायावी माया पसाऱ्यामध्ये तुम्ही पण रममान आहात. ते धनुष्य उचलून माझा आत्महित माझा आत्मकल्याण कशात आहे त्या प्रत्यंच्याला बाण लावा आणि ईश्वराच्या साध्य सुखाच्या साध्य निरानंद आनंद उपभोगण्यासाठी तयार व्हा. तुम्ही सुद्धा म्हणले पाहिजे देवाला, नष्टो मोह स्मृतिर लब्ध्वा तत्प्रसादेन मयाच्युत. हे परमेश्वरा, तुझ्या कृपेने माझा मोह नष्ट झाला, माझी बुद्धी जी स्मृतीभंश झालती ती बुद्धीचा भ्रंश दूर झालेला आहे. तुझे म्हणशील तुझे सांगशील त्या पद्धतीने मी आता करायला तयार आहे. असं देवाजवळ निदान कबूल करा, देवाला शरण जा म्हणा, म्हणजे देव तुम्हाला सुद्धा प्राप्ती नामाने झाल्याशिवाय राहणार नाही. तरी नाम प्राप्ती ते करी हेच के विना द्वापारे अर्जुन देवाचे लिळेचे न न्याये तेच के विना सूर्येचे न दृष्टांते. खाती गावा आला असे, त्याने गावाबाहेर कामठा घातला. गावीचे संधी सवडी पडली असती, ते अवजार येळे खेळे तुतात कुऱ्हाड सर्व घेऊन लावायला आलेले. पुढे त्या घिसाड्याकडे त्या लावायला आलेले आहेत. आणि प्रत्येक जण एकाच्या संधी सवडीला एक सुरी पडलेली आहे. बाबा सकाळी हो हो मी प्रवचनातच हो. त्यांनी आपल्या कोपऱ्यामध्ये पडलेली सुरी ती घेऊन आला. तो सगळ्या गावातल्या लोकांनी आपापल्या घरामध्ये जे काही टिकाव आहे, इळ आहे, कुऱ्हाड आहे, पहार आहे, शेवटायला घेऊन आलेले. आपण तिथे सुरी गेला, त्याच्या घरात सुरी पडलेली ती लावायला घेऊन गेला. तो जो आहे लोहार, त्याने ती सुरी हातामध्ये घेतली. त्याने अशी इकडून तिकडून 2-4 वेळा त्याने पाहिली. त्याने पाहिलं आलेला हा अज्ञान आहे, याला काही ज्ञान नाहीये, याच्यातलं याला काही समजत नाही. तो सांगतो ही गंजलेली आहे, यावगी खतेन खादली असे, हिला जर मी अग्नीमध्ये टाकलं तर ये जळून जाईल, ही जळून जाईल, हिला धार बिंदार काही लागणार नाही, हिचे मी इळे खिळे करील, हिचे काही 2 दाम आहेत ते घे आणि जा. त्याला वाटलं बरं बाबा तेवढे 2 दाम तर दाम, वाया जाण्यापेक्षा काय हरकत नाही. त्याने घेतलं तो घरी गेला. त्याने आपलं ते पातं वेगळं केलं, त्याचं मूठ वेगळी केली आणि जे बाकीचे हत्यार पडले त्याच्यामध्ये टाकून दिले. दिवसभर त्याने त्याचं काम केलं आणि मग संध्याकाळी त्याने पाहिलं की 1 नंबरचं पोलाद आहे.
हे एक नंबरचं पोलाद आहे. आणि याला जर धार लावली आणि याला जर व्यवस्थित बनवलं, ही सुरी मी राजाला भेट देईल आणि राजा ह्या सुरीला घेऊन मला निश्चितपणाने या सुरीचं मोल मला दूध दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी संध्याकाळी ती सुरी घेतली, अग्नीमध्ये टाकली. तेल सहाने लावी, खर सहाने लावी, तूप सहाने लावी. म्हणजे इथे जे 4 ज्ञान आहेत, आता ब्रह्मविद्येचा गाभा हे सांगायला खूप वेळ जाईल, मी सारांश सांगतो त्याचा फक्त, की जे शाब्द ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, मळ ज्ञान. शाब्द ज्ञानानंतरचे पुढचे जे 3 ज्ञान आहेत, अप्रोक्ष, सामान्य आणि विशेष. म्हणजे अप्रोक्ष ज्ञानामध्ये त्याला भविष्य स्फुरलंय, तो 1000 वर्ष मागचं पाहतो, 1000 सांप्रत पाहतो, 1000 वर्ष पुढचं पाहतो. आणि तो पाहतो की मी कोणत्या कर्माने मळीन झालेलो आहे, कोणत्या कर्माने बांधलेलो आहे. अप्रोक्ष ज्ञानी आहे ते सर्व पाहतो. म्हणून ते कर्म, त्या कर्मातून मी कधी मुक्त होईल, कधी मुक्त होईल याची त्याला सतत तळमळ लागलेली. तर इथे खर सहाने म्हणजे ते खारं पाणी, ते करून तो कर्माचं क्षालन कर. म्हणजे त्या सुरीमध्ये जे दोष आहेत, ती जी गंजलेली, मळलेली, काळी झालेली, ते जे तिचं दूर करतो, तसं परमेश्वर या जीवाला अप्रोक्ष ज्ञानामध्ये कर्माच्या वेगळं कर्म, तो अप्रोक्ष ज्ञाने कर्म क्षाळण्यासाठी सतत बाहेर पडतो, बहुत रूप धरतो. आपण म्हणतो एक काम केलं काय म्हणतो, लय केलं काय, मी काम ऐकतो मला सांगत राहत सारखं, मी एकट्याने काय ठेका घेतला काय. ज्याला देव मिळवायचं आहे तो म्हणतो अनेक पुढं काय, पुढं काय, एक काम करून तो थांबत नाही. सगळ्या कामासाठी तो सिद्ध आहे. त्याला म्हणलेले बहुते रूपे धरी, बहु कामना बहु यात, हा बहुरूपता बहु कामना, बहुत रूप धरणं आणि बहुत कामना करणं. म्हणजे कसकस करतो मी कधी या कर्माच्या वेगळा होईल. तसा हा जीव जो आहे, ज्याला देव मिळवायचा आहे, तो म्हणतो काहीतरी मला व्यापार सांगा, मला काम सांगा, मला दास्य सांगा. हे नाही फक्त बसून खाणं मला काही योग्य वाटत, काय व्यापार असेल तो सांगा. वज व्हायला सांगा, झाडून काढायला सांगा, ताट उचलायची सांगा, खरकट काढायला सांगा, पट्ट्या टाकायला सांगा, पाणी द्यायला सांगा, तो सतत तयारच आहे. त्याला कोणत्याच कामाचा आळस. जशी त्यासाठी दृष्टांत दिलेले चाटशेच पळी, ती खिरीत जाते, ती आंबटात जाते, ती तुरटात जाते, ते कडूमध्ये जाते, ते गोड याच्यामध्ये जाते. पळीने कधी म्हणलं का तुम्हाला मी खिरीशिवाय बासुंदीत जाणार नाही किंवा मी कालवनात जाणार नाही. तुम्ही पाहिजे तिथे तिचा वापर करता पळीचा. तसं जीवाने ईश्वराला प्राप्त करून घेण्याकरता जिथे तुमची गरज आहे तिथे तुम्ही उभं राहिलं पाहिजे. हा त्याचा दृष्टांत. मी अमुकच करेल असं नाही, जे पडलेलं काम तिथे तुम्ही उभे पाहिजे. हे अप्रोक्ष ज्ञानामध्ये खरं सहाने. तेल सहाने सामान्य ज्ञानामध्ये जे जीवावर लागलेले मळ आहेत, कर्म हे पिंडस्थेवर आहेत, कर्माचे चिन्ह पिंडस्थेवर आहे आणि मळाचे चिन्ह जीवावर, जीव स्वरूपावर आहे. ते पण नाचण्यासाठी सामान्य ज्ञानामध्ये तो मळ क्षालन करतो आणि विशेष ज्ञानामध्ये तूप सहाने तिथे जी अयोग्यता जोडलेली जीवाने, अयोग्यतेमुळेच परमेश्वर त्याला विरहाचं दुःख देतात. कृपास्पदी भूत भोन असे परमेश्वर त्याची तोंड सुद्धा पाहत नाही. अनंत काळ जातो त्याच्यात. म्हणजे अनंत काळ म्हणजे अनंत काळ नाहीये, तो इतका तयार आहे की त्याची प्राप्ती त्याला व्हायला पाहिजे. तिथे 2 मिनिटं 1 मिनिट सुद्धा अनंत काळासारखा वाटतो, भासतो. म्हणून तो शब्द आलेला आहे अनंत काळ. वास्तविक अनंत काळ नाही, ती प्राप्ती माझी मला प्राप्ती व्हायला पाहिजे, लगेच मिळायला पाहिजे, हे जे दुःख आहे त्याला अनंत काळ म्हणतात. तसं तूप सहाने म्हणजे विशेष ज्ञानामध्ये असलेली अयोग्यता नासून योग्यतेकडचा प्रवास. ही उदाहरणं दिले. तेल सहाने लावी, तूप सहाने लावी आणि मग आपले परीचा एक परीज तयास. तिथे जे पडलेले मोठे एक सुंदरशी मूठ, त्या पात्याला तो लोहार लावतो त्या पात्याला आणि ती सुरी तो राजाला भेट करतो. मग राजा तेसी केवळा हे विसंबेना, जेवतो त्यावेळेला मांडे खाली ठेवतो, झोपतो त्यावेळेला बिछाण्या खाली ठेवतो किंवा उशी खाली ठेवतो आणि चाले तेव्हा हातामध्ये घेऊन चाले. ते केवळा हे विसंबेना. त्या सुरीला राजा केव्हाच विसरत नाही.
तसा हा जो योग्य झालेला जीव आहे त्या सुरीप्रमाणे याच्या ठिकाणी असलेले सर्व कर्म क्षालन झाले, सर्व मळाचं क्षालन झालं, याची अयोग्यता नासली, हा योग्य झाला, हा परमेश्वराच्या साध्य सुखाला प्राप्त झालेला आहे. परमेश्वर सुद्धा याला केवळाही न विसंबती, एक क्षण सुद्धा परमेश्वर याला आपल्या सन्निधानाच्या बाहेर ठेवत नाही. हा परमेश्वर स्वरूपाशी सायुज्य झाला, त्या सुखामध्ये साध्यानंदामध्ये डुबून गेला, पुन्हा कशाच त्याला लवलेश राहिलेला नाही. या सुरीचा दृष्टांत देऊन देवाने हा मतितार्प, म्हणजे जर जीव नामस्मरण करत 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 परमेश्वराच्या समान होऊन जात, नाम प्राप्ती ते करी, म्हणून मरे तो करावे, शेवटचा श्वास सुटेपर्यंत मुखामध्ये परमेश्वराचं नाम असायला पाहिजे. असा याचा भावार्थ आहे. अजून अपूर्ण आहे, पूर्ण होऊ शकत नाही एका बैठकीत. आता हे राहिलेले काही भाग आहे अजून याचा.